कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हॅलो, पिझ्झा कॅफे। हॅलो। हां मॅडम, बोला, काय ऑर्डर आहे? ते आता ठाकूरांच्या घरामध्ये तुमच्या शॉपमधून पिझ्झा डिलिव्हरी केली होती, त्यांचा नंबर मिळू शकेल का? एक मिनिट। हां मॅडम, त्याचा पर्सनल नंबर तर नाही आहे, ऑफिशियल नंबर आहे। अहो असं नाही हो, ते ओळखीचे आहेत हो आमच्या, गावाकडचे आहेत आणि चुकून आहे ना त्यांचा नंबरच घ्यायचा राहून गेला। तो येईलच आता डिलिव्हरी देऊन, तो आला की मी त्याला फोन करायला सांगतो। नाही, असं नका करू, ते ॲक्च्युली मी त्यांना भेटणं हे सरप्राईज आहे ना त्यांच्यासाठी। मी एक काम करते, मीच येते तिकडे। असंही ते तुमचं शॉप आमच्या घरापासून जवळ आहे, त्यांना सांगू नका फक्त। ओके मॅडम। ओके। हा डिलिव्हरी बॉय तर नसेल नाही करणारा, त्याला कोणीतरी पाठवलंय, ही शक्यता आहे। त्याच्याकडूनच कळेल आता खरं कारण काय आहे ते। या धमकी मागचं कारण समजायलाच हवं। अखिल, त्या वेदांत कंपनीच्या प्रपोजलची फाईल नीट स्टडी करायला हवी। ही मीटिंग खूप महत्त्वाची आहे, मग त्याप्रमाणे आपल्याला पुढचं प्लॅनिंग करता येईल। येस। तू वाचून घे एकदा। अवनी वहिनीचा मला का फोन येतोय? मग काय इम्पॉर्टंट असेल? हा वहिनी, बोला। अखिल ऐक ना, अरे तनय आमचं अजिबात ऐकत नाही रे। तिने आम्हाला न सांगता पिझ्झा खाल्ला, आता खूप त्रास होतोय तिला। काय त्रास होतोय म्हणजे? अशा अवस्थेत कोण पिझ्झा खातं? काय, कुठे आहे ती? अरे ऐक, ते सगळं जाऊ दे। बाबांना तिला आता आपल्या फॅमिली डॉक्टरकडे घेऊन गेलेत, तू पण तिथे जा, ह्याच्यासाठीच मी तुला फोन केला होता। ठीक आहे, मी जातो तिच्याकडे। हा हा ठेवते। अरे काय झालं? तर नाही, अरे प्रेग्नन्सी मध्ये कोणी पिझ्झा खातं का? तिने पिझ्झा खाल्लाय आणि आता त्रास होतो तिला। बाबा तिला फॅमिली डॉक्टरकडे घेऊन गेलेत। दादा मी पण तिच्याकडे जातो, तू प्लीज मीटिंग हँडल कर। ठीक आहे, एक काम कर, तू डॉक्टरकडे पोहोच, मी क्लायंटला फोन करतो आणि मीटिंग पोस्टपोन करतो, कारण या मीटिंगला तू असणं खूप गरजेचं आहे। ठीक आहे, तू निघ, मी क्लायंटला फोन करतो। बरोबर। आणि मला कळू काय होतंय। हो। अवनी? हा अवनी, बोल। अखिल तिथे नसेल, पण तुम्ही तुमची कामं सगळी पूर्ण करा, मीटिंग्स अटेंड करा। म्हणजे? मी मुद्दाम अखिलला हे फोन करून कळवलं। अवनी, एक मिनिट, तू खोटं बोलली आहेस? नाही, मी हे सगळं खरं बोलते, पण ऐका, तुम्ही ही संधी घालवू नका। अखिल तिथे नाहीये तर सगळं तुमच्या हिशोबाने करून घ्या। अवनी, तुला कळतंय तू काय बोलतेस ते? तनयाची तब्येत बिघडली आहे आणि तू असं वागतेस? अवनी, खूप चुकीचा विचार करतेस तू। ठेव फोन। वाह, अभिनंदन, मस्त, खूप छान खेळ खेळलीस। मला काय वाटतं माहितीये का, की सिरियल मधल्या तमाम खलनायिकांनी तुझ्याकडे क्लास लावायला पाहिजे। मस्त कारस्थान केलं होतंस, तनयाला त्रास देण्यासाठी केलंस नाही सगळं। आई काय बोलताय तुम्ही? हे असं का करेन? मी शत्रू नाहीये तिची। शत्रू नाहीच आहेस तू मित्र बनून केसाने गळा कापणारी आहेस। भावाभावांमध्ये भांडणं लावलीसच, आता जावांनाही सोडू नकोस। मला माहितीये ग तुझ्या डोक्यामध्ये काय आहे ते। काय सांगावं, तूच तिला पिझ्झा खायला सांगितला असशील, कदाचित आणूनही दिला असशील। त्याचं महत्वाचं कारण म्हणजे तनयाला मूल झालेलं तुला नकोय। आई तुम्ही माझ्यावर वाटेल ते आरोप करताय। छान साळसूतपणाचा आवंटेस, तरी सुद्धा तुझ्या मनात नेमकं काय ते माहितीये मला। तुला ही भीती आहे की जर तनयाला मुलगा झाला तर ठाकूरांच्या या प्रॉपर्टी मधली दमडी सुद्धा तुला आणि तुझ्या बहिणीला मिळणार नाही। नाही वाई, तुम्ही मला मी आहे इतक्या सहजासहजी मी ठाकूरांची इस्टेट तुला आणि तुझ्या बहिणीला घशात घालू देणार नाही। मी आहे,
भले त्या मोठ्या गुरुमातेची तू लाडकी असशील, पण मी आहे. आई सॉरी, पण ज्याने कोणी तुमचे कान भरलेत ना माझ्या विरुद्ध, त्यांना असं वाटलं असेल की तुम्ही मला हे सगळं बोलल्यानंतर मला त्रास होईल, मी खचून जाईन, या सगळ्याचा माझ्यावर परिणाम होईल. पण आई खरंच सांगते, असं काहीच होणार नाही. कारण मी तुम्हाला याआधीही सांगितलं, माझ्या मनात असली कुठलीही भावना नाही. मी फक्त आपल्या घरच्यांच्या भल्याचा विचार करते. प्रॉपर्टी नको आहे मला, खरंच. आणि याची काळजी वाटते मला. धाकटी सून आहे या घराची, जाऊ आहे माझी, तिच्याबरोबर असं का वागेल? हो, कधी ना कधी तुझा खरा चेहरा घरच्यांच्या समोर येईलच. पण मला एक सांग, तुला जर खरंच तनयाची काळजी होती तर तिच्याकडे लक्ष का नाही दिलंस तू? म्हणजे तिने पिझ्झा आणला कधी, तो रूम मध्ये नेला कधी, तो खाल्ला कधी, तुझं लक्ष कुठे होतं? आणि त्या बाहेरच्या खाण्याने तिला आणि बाळाला काही कमी जास्त झालं असतं म्हणजे मग केवढ्याला पडलं असतं ते? आणि नक्की हे सगळं काय झालंय आणि कुणी केलंय याचा शोध तर मी लावूनच राहणार. येते. करता धरता तर तूच आहेस. तू काय वेगळा शोध लावणार आहेस? तू खेळ खेळणार आणि आमचं माकड बनवून गंमत बघत बसणार. एकच लक्षात ठेव, जर तनयाला यामुळे काही कमी जास्त झालं तर माझ्यासारखी वाईट बाई पाहिली नसशील तू. दादा प्लीज हा पत्ता बघता का एकदा? तुम्ही या पत्त्यावर पिझ्झा डिलिव्हर केला होता? नाही मॅडम, सॉरी. थँक्यू. एक्सक्यूज मी, हा प्लीज हा पत्ता बघता का? तुम्ही पिझ्झा डिलिव्हर केला होता का या? नाही मॅडम. दादा, या पत्त्यावर तुम्ही पिझ्झा डिलिव्हर केला होता? नाही मॅडम. हो. एक्सक्यूज मी. हो, ते प्लीज हा पत्ता एकदा बघता का? तुम्हीच या पत्त्यावर पिझ्झा डिलिव्हर केला होता? हो, मीच या पत्त्यावर डिलिव्हर केला होता. काय झालं? काय प्रॉब्लेम झालाय का? काय झालं? हे काय आहे? काय आहे हे? रेस्ट इन पीस? काय म्हणायचं तुम्हाला? याचा अर्थ काय? काय हेतू आहे तुमचा? तुम्ही सांगणार आहात मी पोलिसांना बोलवू? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.